अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जिथं विश्वास असेल तिथं पुराव्याची गरज लागत नाही, मग ती भक्ती असो वा व्यक्ती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्ही पण स्वामींची सेवा उपासना करता किंवा जप करत असाल, काही ना काहीतरी साधना स्वामींची तुम्ही करत असाल, पण स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे हे तुम्ही कसं ओळखणार? काही अनुभव आले तरच समजायचं की स्वामींची कृपा तुमच्यावर आली. पण कोणते अनुभव तुम्हाला येणार आहेत? चला तर आपण तेच पाहूया. अनेक जण न चुकता स्वामींचं नामस्मरण, उपासना, स्वामींच्या मंत्राचा जप, तारक मंत्राचं पारायण करत असतात. अगदी सगळं नाही तर यापैकी एक ना एक गोष्ट तर तुम्ही नक्कीच करत असतात. आपल्या सेवेनं स्वामी प्रसन्न व्हावे आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी असं सर्वांना वाटत असतं. अनेक जण न चुकता स्वामीचं नामस्मरण, उपासना हे करत असतात. त्यामुळेच ते करत असतात, कारण स्वामींची आपल्यावर कृपा व्हावी, इच्छा व्हावी यासाठी आपण ते करत असतं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्याच इच्छेतून आपण स्वामींची सेवा करतो. पण आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू झाली आहे आणि स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे हे कसं ओळखायचं बरं? असा प्रश्न अनेक स्वामी भक्तांच्या मनात पडतो. स्वामी कृपा झाल्यावर कोणते खास अनुभव देतात, तर तेच आज आपण पाहणार आहोत. मुळात तुम्हाला स्वामींची सेवा करावीशी वाटली किंवा स्वामींची सेवा करावी हा विचार जरी मनात आला ना तुमच्या, तरी याचा अर्थ स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे. कारण आपलं पूर्व कर्म बळकट असावं लागतं, तरच संतांची सेवा आपल्याला करावीशी वाटते. एकदा का हा विचार मनात पक्का रुजला की समजावं या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट फार दूर नाही. स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झालं पाहिजे. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार सुद्धा आहेत. पण मी त्यांच्यासाठी काय करते हे खूप महत्त्वाचं असतं. स्वामी करून काही होत नाही, तर त्यांच्या आज्ञेत राहणं आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणं हीच खरी कसोटी आहे. एकदा का या कसोटीत आपण उतरलो तर हम गया नहीं जिंदा है या वचनाची प्रचिती तुम्हाला क्षणोक्षणी येते. स्वामींची कुठली ना कुठली सेवा करत असाल तर तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. कारण कोणाचीही ओंजळ स्वामी रीती ठेवत नाहीत. इतकं भरभरून सुख आणि समृद्धी स्वामी प्रत्येकाच्या ओंजळीत घालत असतात. फक्त त्यासाठी आपण पात्र व्हायला हवं, सक्षम व्हायला हवं. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येत असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालांतरित अभयवचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आता बघूया की कोणते अनुभव स्वामी कृपा झाल्यावर येतात. कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. नामस्मरण सुरू झालं की स्वतःतले दोष स्वतःला दिसायला लागतात. इतरांना सांगायची गरज राहत नाही. आपण कुठे चुकतोय हे आपल्याला लक्षात येतं. असं आपलं अंतर्बाह्य परिवर्तन आपल्यामध्ये व्हायला लागतं आणि आपण कुठे चुकतोय हे एकदा दिसलं की आपल्यातले दोष आपल्याला दिसतात आणि ते नक्की सुधारण्याचा प्रयत्न आपण करत असतो. अशा वेळी समजायचं की स्वामी कृपा आपल्यावर झालेली आहे. आपल्यातील अहंकार लोप पावला आहे. त्यावेळी समजायचं की स्वामी कृपा झालेली आहे. तुमच्या आभाळा इतक्या चुका तुम्हाला दिसायला लागतात, तुमचे अपराध तुम्हाला जाणवतात. अशा वेळी समजायचं की स्वामी कृपा झाली आहे. हा झाला तुमचा पहिला अनुभव. पण थांबा, थोडा विचार करा. तुमच्यापैकी स्वामी सेवा करणाऱ्यांना किती जणांना हा अनुभव आला आहे? जर तुम्हाला स्वतःमधले दोष जाणवत असतील, दिसत असतील आणि ते दूर करण्याची तुम्ही प्रयत्न करत असाल तर स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. असा अनुभव तुम्हाला सुद्धा आला आहे का? तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. चला आता पाहूया दुसरा अनुभव. दुसरा अनुभव म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची बुद्धी होणं आणि तेही अगदी निस्वार्थ भावनेनं दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं असं वाटणं ही सुद्धा स्वामी कृपा झाल्याची लक्षण आहेत. आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करत असताना त्यातून आपल्याला काहीतरी मिळेल ही स्वार्थी भावना मुळीच नसणं म्हणजे स्वामी कृपा होणं. हो, जर तुम्हाला हा अनुभव येत असेल तर तुमची साधना सफल होते आणि तुमची उपासना स्वामी चरणी अधिक रुजू होते. याचा अर्थ असा आहे की सर्व जे काही केलं ते मग चांगलं असो किंवा वाईट असो,
केलेल्या सर्व कृत्याची जबाबदारी घ्यावी. कुणाला दुखवलं असेल तर त्यांची माफी मागावी, तरच महाराजसुद्धा माफ करतील. आणि त्यांच्या चरणी आपल्याला बुद्धी देणारे तेच आहेत, कारण करते करवितेचे सुद्धा तेच आहेत. दृढ निश्चय ठेवा आणि समर्पित व्हा. हाच तो क्षण आहे ज्याने आपलं जीवन कात टाकल्यासारखं बदलून जाईल. आनंदाला बहार येईल, आशेला नवी पालवी फुटेल. जीवन घडण्यासाठी मिळालेली ही सुवर्ण संधी आहे आणि त्याचा उपयोग करून घेणं केवळ आपल्याच हाती आहे. तुम्ही भरपूर साधना करताय, उपासना करताय, सेवा करताय, पण अजूनही तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल तिरस्कार, मत्सर आहे. तर तुम्ही कुणाला तरी कमी लेखताय, तर मात्र तुम्ही स्वामीच्या कृपेला पात्र आहात का, हा विचार एकदा स्वतःशीच करा. कारण की दुसऱ्याचा तिरस्कार करणं, मत्सर करणं, रागराग करणं यामुळे स्वामी कृपा होत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 2 लक्षणं स्वामी कृपेबद्दल पाहिले आहे. पहिलं लक्षण म्हणजे आपलं मन निर्मळ होणं. ज्यावेळी आपलं मन निर्मळ होतं, दुसऱ्याबद्दल राग, द्वेष, मत्सर मनामध्ये राहत नाही आणि मगच स्वामीची कृपा आपल्यावर होते. आपण स्वामीच्या कृपेसाठी त्यावेळीच पात्र असतो. सर्वाबद्दल करुणा वाटायला लागते, सर्वाबद्दल प्रेम वाटायला लागतं. तेव्हा समजायचं की स्वामी कृपा झाली आहे आणि तिथून पुढे येतात ते स्वामींचे आपल्याला दिव्य अनुभव. तर मंडळी, तुम्हालासुद्धा असे स्वामींचे दिव्य अनुभव आले आहेत का, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हीसुद्धा स्वामीच्या सेवेसाठी पात्र आहात का, तर या 2 अनुभवावरून तुम्ही पात्र आहात का ते स्वतः ओळखायला शिका. तरच तुमच्यावर स्वामी कृपा झाली आहे असे समजा. स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आणि तुम्हाला दिव्य अनुभव येतात. अशा वेळी समजायचं कसे येतात ते, तर त्याच्यासाठी एक सुंदर कथा आहे. तर स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाचलंच असेल. त्यामध्ये बासप्पा हे एक स्वामींचे भक्त असतात. ते सर्व आपला संसार सोडून त्यांच्यासोबत फिरत असतात. त्यावेळीच त्यांची पत्नी त्यांना खूप ओरडते, परंतु तरीसुद्धा ते स्वामीबरोबर जंगलात इकडं तिकडं त्यांच्या मागं फिरत असतात. कारण त्यांची भक्ती इथं निस्वार्थ असती, निस्सीम असती. त्यांना स्वामीकडून काही नसतं पाहिजे, म्हणजे त्यांची भक्ती इथं निस्वार्थ आहे. तशी भक्ती आपण करायला हवी. परंतु स्वामी महाराजांना माहीत होतं की बासप्पा हे संसारातून परमार्थ करतात, म्हणजे संसार करून ते परमार्थ करतात, हे महाराजांना माहीत होतं. आणि त्यांची पत्नी त्यांना रोज कावायची, ओरडायची, हे सुद्धा महाराजांना माहीत होतं. त्यावेळीस ते एकदा जंगलात फिरत गेले. रात्र खूप होती. त्यावेळीस त्यांना सर्वकडून साप दिसायला लागले. त्यावेळेस महाराज बासप्पाला म्हणाले, बासप्पा एक काम कर, तू ह्यातून एक साप उचल, तुला जेवढे पाहिजे तेवढे सुद्धा उचलू शकतो. परंतु ते साप असल्यामुळं बासप्पाने फक्त एकच उचलला आणि तो त्याच्या कपड्यात गुंडाळून ते मंदिरात गेले. मंदिरात गेल्याबरोबर मंदिरात खूप असा प्रकाश होता. त्यावेळेस स्वामी म्हणाले, बासप्पा अरे बघ ना, तू कपड्यात साप आणला होता, बघ तरी तो. तर त्यावेळेस त्यांनी ते कपड्याचं गाठोडं उघडून बघितलं, तर त्याच्यामध्ये सोन्याचा साप झाला होता. अशा प्रकारे महाराजांनी त्यावेळेस त्या सापाचं ते सोनं केलं होतं. म्हणजे बासप्पाची भक्ती यावेळेस खूप निस्सीम आणि निस्वार्थ भावनेनं त्यांनी महाराजांची भक्ती केली होती. त्यावेळेस महाराज त्यांना म्हणाले, अरे तू तर माझा भक्तच आहे, परंतु तू संसार सोडून माझी भक्ती करू नको, कारण परमार्थ करण्यासाठी संसार सोडण्याची काही गरज नाही. तू संसारात राहूनसुद्धा माझी भक्ती करू शकतो. आता तू एक काम कर, घरी जा आणि घरी गेल्यानंतर अशीच माझी भक्ती चालू ठेव, त्यानेसुद्धा मी तुझ्यावर प्रसन्न होईल. तर अशा प्रकारे ते बासप्पाने महाराजांची निस्सीम सेवा केली आणि भक्ती केली आणि महाराजांचा त्याला भरपूर आशीर्वाद मिळाला. त्यामुळं तुम्हीसुद्धा महाराजांची अशी विश्वासानं निस्वार्थपणे सेवा करा. बघा, महाराज तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाहीत. महाराजावर फक्त विश्वास ठेवा. त्यांचं बोट कधीसुद्धा सोडू नका, कारण ते तुम्हाला कधीही सोडणार नाहीत, हे लक्षात ठेवा. अशी भक्ती करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.